शेतकरी साधारणतः 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा आहे। शेतकऱ्याचा आकडा कमी जास्त होणार नाही, परंतु जी कर्जमाफीची रक्कम आहे जी 36,585 कोटी, त्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते। साधारणतः माझ्या प्राथमिक अंदाजानुसार, मी तुम्हाला करेक्ट म्हणत नाही, पण प्राथमिक अंदाज साधारणतः सोमवार मंगळवार आकडा तो समजेल, परंतु अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीच्या आसपास ती रक्कम जाईल। आणि निश्चित प्रकारे या राज्यातील या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठलीही निवडणूक समोर नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या सर्वांचे एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो। कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल? म्हणजे सतत आपल्या सर्वांना माहित आहे तारखा वगैरे चेंज होण्याची मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो। ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आम्ही सुद्धा 30 जून ही तारीख दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे कर्जमाफीची रक्कम ही पुरवणी बजेटमध्ये होती आणि पुरवणी बजेट हे अधिवेशनामध्ये ते चर्चेला गेले आणि ते मंजूर होतं आणि ते मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची स्वाक्षरी होते। कदाचित 1-2 दिवसामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी ही होणार आहे। आणि दुसरं आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला दुसरी एक अडचण होती की आपल्याला माहित आहे ही कर्जमाफी या राज्यातील जे गरीब शेतकरी, या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या जे मोठे शेतकरी त्यांच्यासाठी नाही आहे। त्यामुळं ही आम्ही या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ती यादीची मागणी केली होती आणि मला वाटतं त्यांची पण सही आता निर्मला सीतारामन मॅडमची झालेली आहे। ती आता खातो हे प्रश्न आमचा निकाल निघाला आहे। एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, त्यांची यादी आम्हाला मिळेल आणि राज्यपाल महोदयांची शेतकरी सही पण आता होईल। त्यामुळे शेतकरी कर्ज आणि आता फक्त आकडे चेंज होतील, त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल, कारण की आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 अटी होत्या, महात्मा फुले कृषी कर्जमुक्तीच्या शेतकरी कर्जमुक्तीची आणि आपल्याला प्रोत्साहन ह्याची शेतकऱ्याची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्या, या दोन्ही अटी राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिथिल केल्यामुळे त्यामुळे निश्चित प्रकारे आता थोडं यादीमध्ये थोडं कमीजास्तपणा होईल, परंतु लवकरात लवकर माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला एकंदर अंदाज आहे। आणि ती माफी मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांचा, राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील। पाऊस नाही आता सध्या आणि त्यात बोगस बियाणांचं फार मोठं ते झालं। 100% पाऊस राज्यामध्ये झालेला आहे, पण काही ठिकाणी ज्यादा पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे। ज्यादा ठिकाणी पाऊस झालेला आहे, अजूनही तिथे पेरणी वापसा नसल्यामुळे पेरणी नाही, जिथं कमी पाऊस झाला तिथं ओलावा नसल्यामुळे पेरणी नाही, परंतु तरीही साधारणतः राज्यामध्ये आज अखेर खरीपाची पेरणी 60% वर गेलेली आहे आणि उरलेली 30-40% पेरणी साधारणतः या जुलै महिन्याच्या एंडला होईल। आणि बियाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितली ही गोष्ट खरी आहे की सोयाबीन बियाच्या बाबतीमध्ये असं काही ठिकाणी अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत की त्याचे नमुने पण आपण सगळ्यांनी तपासलेले आहेत आणि या बाबतीमध्ये ज्या बियाणे कंपनीने चुकीचं बियाणे दिलेलं आहे किंवा फसवणूक केली त्या बाबतीमध्ये त्या बियाणे कंपन्यांवरती कारवाई तर नक्की केली जाईल आणि त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो प्रयत्न आमच्या सरकारचा राहील। गोगलगाईचा पण प्रादुर्भाव आहे, या बाबतीमध्ये काय करता येईल ते आम्ही प्रयत्न करतोय। तोही पंचनामा शेतकऱ्यांचा गोगलगाईमुळे ज्या पिकांचं नुकसान होईल तोही पंचनामा करण्याच्या सूचना आम्ही आमच्या कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। मामा या अटी शिथिल केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे, तर याचं मॅनेजमेंट सरकार कसं करणार आहे? मॅनेजमेंट आमच्याकडे यादी तयारच आहे, फक्त 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपये करणार आहे आम्ही, फक्त प्रोत्साहनच्या ह्याच्यामध्ये त्या कमी जास्त शेतकरी होतील। कृषी दत्तात्रय भरणे यांनी खातीटोपपणे सांगितलं होतं की 30 जूनला कर्जमाफी होईल, त्याच्यानंतर 5 तारीख दिली, आता तुम्ही 8 दिवस म्हणताय, मागच्या आठवड्यात 8 दिवस म्हटलं होतं, तुम्ही शेतकऱ्यांना तारीख सांगता आहात का? छातीटोकपणे सांगणं म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं की शेवटी विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये पुरवणी बजेट चालू आहे, त्या पुरवणी बजेटमध्ये त्या रकमेची तरतूद केलेली आहे, 20,000 कोटीची पहिल्यांदा तरतूद केलेली आहे। त्या तरतूद केली त्याच्यावरती ते अधिवेशन संपल्यानंतर ती राज्यपाल महोदयांच्या पुरवणी बजेट सहीला जातं। राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर आता सही 1-2 दिवसामध्ये होईल, काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे, ती सही होईल आणि आपण मागे सांगितलं IT इन्कम टॅक्सच्या शेतकऱ्यांचं जे होतं सातत्यानं हे सांगत आहात, आता कर्जमाफी केलेली नाहीये, 7-8 महिन्यापूर्वी कर्जमाफी केलेली आहे आणि तुम्ही आता सांगता आहात की आम्ही इन्कम टॅक्सच्या यादी मागवल्या, हे आधी पण सरकार करू शकलं असतं, मग हे सरकारने का नाही? इन्कम टॅक्स सरकारला खरंच कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे का, की सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी?
हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पण जरी नागपूरला राहतात, ते पण शेतकरी आहेत. एकनाथ शिंदे साहेब शेतकरी आहेत. सुनेत्रा वहिनी तर तुम्हाला आपल्याला शेजारी आहेत, त्या शेती करतात. आणि कृषी मंत्री पण शेतकरी आहे. त्यामुळे दिरंगाई जरी होत असली तर ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच दिरंगाई आहे. असं समजा जर त्यावेळेस जरी आपण अगोदर केलं नसतं, मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या नसत्या. त्या मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या. त्यामुळे रक्कम थोडी वाढणार आहे, शेतकऱ्यांची संख्या कमी जास्त होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ह्यामध्ये कुठल्याही सरकारचा दोष नाहीये. शेवटी कुठलंही काम करताना त्याला राज्यपालांची मंजुरी तर आपल्याला माहिती आहे. बजेट जे असतं, बजेट सेशन असतं, पुरवणी मागणी असतात, त्याला राज्यपालांची सही व्हावी लागते. आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर खरं तर इन्कम टॅक्स शेतकऱ्यांचा उशिरा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला उशिरा समजतात. आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये काय ठिकाणी काय चुका झाल्या, त्यानंतर त्या दुरुस्त करावल्या. ह्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची चूक राहू नये, उणिवा राहू नये, यासाठी निश्चित प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आम्ही मागितली. त्याच्यावर मागाशी तुम्हाला सांगितलं, निर्मला सीताराम मॅडमची सही झालेली आहे. ती यादी लवकर आम्हाला मिळेल. राज्यपाल महोदय ऐका, राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसात सही होईल. मी तुम्हाला एवढं सांगतो की आज मी तारीख सांगितल्यानंतर परत तुम्ही म्हणसाल 5 जे करायचे ते आम्हाला शेतकऱ्या ऐका ना, जुलै महिन्याच्या अखेरीला नक्की त्याच्या अगोदर होऊ शकतं. मी म्हणत नाही तुम्हाला, पण आता मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही 5 म्हणसाल, 30 म्हणसाल, जे काय थोडा उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठीच होतोय. त्यामुळे काळजी करू नका. जुलै अखेरच्या अगोदर, त्याच्या अगोदर कधीही होऊ शकते. पण या राज्यात आता जुलै महिन्याच्या अखेरीला जेवढी आपल्याला लवकरात लवकर कशी होईल, 2026 मध्येच होईल. आणि निश्चित प्रकारे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. अंतिम डेडलाईन समजायची सरकारची अंतिम डेडलाईन आमचा प्रयत्न फक्त यादी आम्हाला फक्त होऊ द्या, पण अंतिम हरकत नाही, तुम्ही म्हटलं तरी हरकत नाही. मामा, सातत्याने एक मागणी केली जाते, ज्यांनी रेग्युलर पीक कर्ज घेतलंय त्यांचं काय? सध्या महिलाचा प्रश्न विचारतात, जर तुम्ही शेतकऱ्यांना त्यांना सन्मान दिली गेली, महिला शेतकऱ्यांना बँका पैसे देत नाहीत 50,000 रुपये. गेल्या वेळेस पण दिले नाही त्यांनी सानुग्रह अनुदान. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सरकारने दिलेले. या बाबतीमध्ये काही तक्रारी असल्या, काही सूचना असल्या, त्यामध्ये निश्चित प्रकारे त्या तक्रारीचं निरसन केलं जाईल आणि सगळ्याच शेतकऱ्यांना मदत ही केली जाईल. लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवरती ताण आलाय, त्याच्यामुळे लाडकी तिजोरी नाही, अजिबात लाडक्या बहिणीमुळे कधीच ताण येत नाही. घरात पण ताण येत नाही, भावाकडे पण ताण येत नाही, आणि नवऱ्याकडे पण ताण येत नाही. शेवटी लाडकी बहीणच असते. त्या बहिणीचं प्रेम हे वेगळं असतं. त्यामुळे लाडक्या बहिणीला अजिबात काळजी करू नका. अजिबात ताण नाही, लाडक्या बहिणीचा पण ताण नाही, आणि आम्हाला कर्जमाफीचा पण ताण नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे आणि महिलांचं हित साधणारं सरकार आहे. आपण मांडलेलं आहे, तर त्या महिलांना शेती नाही तर त्या विधेयक नक्की काय आहे आणि त्याचे पुढे त्या महिलांना काय फायदा होणार? त्या शेतमजूर आहे, आपल्याला माहिती आहे की अनेक महिलांच्या नावावरती सातबारा नसतो. घरात जरी शेतकरी असला तर पुरुषाच्या नावावर असतो, त्या महिला शेतकऱ्याच्या नावावर नसतो. आणि काय महिला अशा असतात की आपल्याला माहिती आहे की 3 पिढ्या त्या ठिकाणी राहतात, पण त्या शेतमजूर पण काम करतात. त्यांच्या नवऱ्याच्या नावावर साधारण नाही, सासऱ्याच्या नाही, सासूच्या नाही, स्वतःच्या नावावर नाही. काही महिला शेतीमध्ये काम करतायत, काही महिला दूध व्यवसायामध्ये काम करतायत, काही महिला पोल्ट्री व्यवसायामध्ये काय काम करतायत, काही महिला मच्छीमारीच्या व्यवसायामध्ये काम करतात. अशा अनेक व्यवसाय आहेत की तेंडू पत्ता वगैरे असेल, ज्या महिलाच्या कुटुंबामध्ये कुणालाही सातबारा नाहीये, परंतु शेतामध्ये शेतीशी पूरक असणाऱ्या व्यवसायामध्ये ते काम करतात. त्या महिलांना हा महिला शेतकरी म्हणून दाखला देणं आणि त्या महिला शेतकरी दाखल्याच्या माध्यमातून केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, कर्ज काढण्याचे अनेक काही विषय असतील, विम्याचे विषय असतील, अनेक योजनेमध्ये त्या महिलांना लाभ देणं हा आमचा उद्देश आहे. आणि त्या महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हा सरकारचा उद्देश आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे. मामा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता बारामतीमध्ये येणार आहे. पहिल्यांदाच त्या पालखीचं सारथ्य उपमुख्यमंत्री असणारे दिवंगत अजितदादा पवार हे यावर्षी करणार नाहीत. काय भावना आहेत आपल्या? भावना तर खूप दुःखदायक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांसारखा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाहीये. दादा होते, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा नेता, सर्वसामान्य आमच्या महिला भगिनींचं विधेयक आणणारा नेता, सर्वांसाठी काम करणारा नेता. आणि किती बारका माणूस असला, त्या बारक्या माणसाच्या कामासाठी किती समोर मोठा माणूस असला, त्याला अंगावर घेणारा नेता आपल्याला राहिला नाही. त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे. आणि दादांचं नसणं निश्चित प्रकारे आम्हा सगळ्यांना दुःखदायक आहे.